दोघांचे गंगार युद्ध चालू असते तिसरी व्यक्ती येऊन ज्याच्याशी आपण संघर्ष करत होता त्याचा जयंत बंधू हेतू असा माझा नामाविला हेतू. पण मला सांगा त्या हेतूशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचा परिचय. चिंतामणी योद्धा. चिंतामणी होते. आपण शत्रूचा प्रतिकार करत होता पण या विश्वाच्या ठिकाणी जीव जन्माला आला. प्रत्येक जीवानं आपलं अस्तित्व प्रस्थापित करायचंय. खरं पण त्यांचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय. मग आमच्या मार्गात आपण का? मग आपणच चांगला बोलला. प्रत्येक जीव जन्माला आलाय त्याला आपलं अस्तित्व या विश्वात ठेवावं. मग या आश्रमात जे महत्व राहताय तो सुद्धा जीवच ना. शबस. मग ते आपलं अस्तित्व घेताय त्यात तुम्ही गावागावात टाका. याला एकच कारण आम्ही कुणी असो नव्हे आम्ही कुणी दैत्य नव्हे तर ब्रह्मदेवाचे पुत्र स्वयंभू म्हणू आणि त्यांची पत्नी शकर्प यांचे पुत्र हेतू आणि प्रयत्रू देवतांचे पुत्र असून सुद्धा देवभक्तीला मला मान नाही. पण तोच मान मिळण्यासाठी देवतांची संघर्ष केला. मागून मान मिळवण्याचा प्रयत्न केला पण नाही. या विश्वात मागून कोणती गोष्ट मिळत नाही तर तीच गोष्ट कर्तृत्वाला आणि पराक्रमाला मिळवावी लागते. या विश्वाच्या ठिकाणी आज तुमची म्हणजे देवता केली जाते. या विश्वात चुकतो तो मानव चुकत नाही तो देव. भक्ती करणं हा मानवाचा धर्म. हे चुकीचे वाटत आहे. मी आपल्याला काय म्हणालो मानव आपल्या कर्तव्यात चुकत नाहीये पण आम्ही हे करतो याला एकच कारण आतापर्यंत देवतांचा भटेपणा कुणी वाढविला असेल तर विश्वाच्या पटांगणावर वास्तव्य करणाऱ्या भक्तांनी ज्यावरती देवताने आम्हाला देवभक्तीचा मान दिला नाही पण त्याच भक्तावर अनिष्ट आल्यानंतर हेच देव आम्हाला शरण येतील. देवभक्तीत आम्हाला सहज मान मिळेल आणि म्हणून हा मार्ग आम्हाला योग्य वाटला. तुमचा भ्रम आहे. या विश्वाच्या अधिकारी देवतांचा मोठेपणा भक्ताने वाढविला. देवाचा भक्ताने पूजला. आता देव हे भक्ताच्या हक्कासाठी होती ते शरणागतीसाठी तुमच्या पर्यंत येणार नाही याचा विचार करा. अरे देव जर का आमच्यापर्यंत आले असतील तर आमचं कार्यभाग कसं परिपूर्ण करून घ्यायचा हे हेतूला पूर्णपणे ज्ञान आहे आणि म्हणूनच जीवनात आम्ही हा मार्ग धरला. आणि हा जर तुमचा मार्ग असेल हा तुमचा कुठेही हेतू केव्हाही संपूर्ण नाही. या देवकार्यात पूर्ण सर्वांना वाटला जाता हा तुमचा हेतू केव्हा आणण्यासाठी प्रयत्न करतो. आमच्या कार्यात का तू पक्का बरोबर राहिला असेल आवाज करतो सणाला पूर्ण बंद करणार आहे. हिम्मत एवढी माझा नाही तुला तुमचा जबाब करायला आहे. म्हणून जर काम करायला असाल तर घाटाचा जबाब करण्याची शक्ती तुमचा प्रतिस्पर्धी बनव ही तुमचा समारोह आहे. एवढी खबर एवढी मुकुळी सरकार